नमस्कार, मी सुषमा पेरडे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे आपण जे कष्टाने पैसे कमवतो ते कमवलेले पैसे आपण कुठे सेफ ठेवावेत हा तर सध्याच्या काळात खूप मोठा प्रश्न आहे. कारण की अनेक अशा कंपन्या असतात की जिथे आपल्याला खूप मोठी आमिषं दाखवली जातात, परंतु तितके आपल्याला व्यवस्थित पैसे परतावा मिळत नाही किंवा कदाचित त्या फ्रॉडही निघू शकतात. अशा वेळेला आपलं आयुष्य सगळं खूप दुःखद होऊन जातं. तर अशा वेळेला खूप चांगल्या कंपन्या की जे चांगले परतावे देतात किंवा तुम्हाला तुमचे पैसे कसे चांगले सेफ ठेवावेत हे तुम्हाला सल्ला दिला जातो. तर अशाच एका कंपनीमध्ये आपण आलेलो आहे, आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी. तर त्या कंपनीचे आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सचे फाउंडर इन्शुरन्स ऍडवायझर श्री सुधीर संसारे, आज त्यांना भेटायला आपण त्यांच्या चर्चगेटच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. नमस्कार सुधीर सर. नमस्कार. आपण कुठे राहता? मी लोअर परळ मुंबई येथे राहतो. आणि आपलं शिक्षण? मी बीकॉम पीजीडी फायनान्स केलेलं आहे. अच्छा. तर तुम्हाला ह्या क्षेत्रात यावं असं का वाटलं, की म्हणजे हा जे बिर्ला सन लाईफचं आहे तर हेच काम करावं असं तुम्हाला का वाटलं? माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब पण केलेला आहे. टोटल 11 वर्ष जॉब केलेला आहे. अच्छा. आणि 2001 मध्ये मला ऍडव्हर्टाइजमेंट आली आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सची, की आम्हाला फायनान्शियल ऍडवायझर पाहिजे आहे. तर मी त्या निमित्ताने त्यांना ऍप्लिकेशन केलं अंधेरी हेड ऑफिसमध्ये. आणि मग आमचं IRDA ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यानंतर IRDA ची एक्झाम दिली मी आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालो. आणि मग मी माझ्या करिअरला ऍज अ इन्शुरन्स ऍडवायझर म्हणून सुरुवात केलेली आहे. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही तो विचार डोक्यात ठेवला होता की तुमचं जे शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही लोकांसाठी खूप चांगलं, समाजासाठी काहीतरी खूप चांगलं देऊ शकाल यासाठी तुम्ही ह्या क्षेत्राची निवड केली. नक्कीच. बरोबर. पण मग आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही इथे काय म्हणजे इन्शुरन्स कुठल्या कुठल्या टाईपचे इन्शुरन्स देता? आमच्या कंपनीमध्ये बेसिकली इन्शुरन्स प्लॅन्स हे 3 प्रकारचे असतात. एक ट्रॅडिशनल असतात आणि एक युलिप म्हणजे मार्केट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन असतात. तर आदित्य बिर्ला सुरुवात ऍज अ फाउंडेशन युलिप प्लॅन चालू केले होते. त्याच्यानंतर थोड्या कालावधीनंतर ट्रॅडिशनल प्लॅन पण आलेले आहे. तर ट्रॅडिशनल प्लॅन पण खूपच बेनिफिशियल असतात. तर त्याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक पार्टिसिपेटिंग असतात आणि नॉन पार्टिसिपेटिंग असतात. तर नॉन पार्टिसिपेटिंग प्लॅन मध्ये जे मिळणारे रिटर्न्स आहेत ते कंपनीतर्फे गॅरंटेड दिलं जातं. आणि पार्टिसिपेटिंग मध्ये कंपनीने जो काय बोनस डिक्लेअर केला जाईल किंवा जे काही त्यांचा प्रॉफिट होईल त्यातून जो बोनस डिक्लेअर केला जातो तो संपूर्णपणे क्लायंटला दिला जातो आणि त्याच्यातही क्लायंटचा फायदा असतो. तर मी सजेस्ट करेन की प्रत्येकाच्या आम्ही स्वतः फॅमिली नीड्स अनालिसिस करून त्यांना प्लॅन सजेस्ट करू शकतो. बरोबर आहे. मुळात आदित्य बिर्ला हे खूप जुनं नाव आणि खूप विश्वासाचं नाव म्हणजे आदित्य बिर्ला असं बघितलं जातं. तर पण या कंपनीमध्ये वेगवेगळ्या म्हणजे कॅटेगरी आहेत का? महिलांसाठीच्या काही स्कीम आहेत, मुलांसाठीच्या काही स्कीम आहेत किंवा रिटायरमेंट प्लॅन वगैरे असं काही तुमच्याकडे वेगवेगळ्या स्कीम आहेत का? हो, अगदी 0 एज पासून अप टू एज 90 पर्यंत वेगवेगळे प्लॅन घेऊ शकतो. रिटायरमेंट प्लॅन पण असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अप टू एज 90 पर्यंत भाग घेता येतो. तर सर्वांसाठी बेनिफिशियल प्लॅन आहे आणि त्याचा फायदा सर्वांनाच होतो. आणि माझे म्हणजे कंपनीचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे चांगलंच प्रोग्रेस झाली आहे. अच्छा. हा, म्हणजे मग समजा तुमच्याकडे कोणी आलं, आपला 10 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणी विचारलं मला की बाबा आम्हाला हा असा एक ठराविक प्लॅन घ्यायचा आहे, तुमचा नंबर तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत, पण तुम्ही त्यांना सजेस्ट करताना की तुम्ही हा प्लॅन घ्या, तो प्लॅन घ्या, तर हे सगळं तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता? अगदी नक्कीच. त्यांचं प्रथम आम्ही नीड्स अनालिसिस करतो, त्याप्रमाणे आम्ही त्यांना प्लॅन सजेस्ट करतो आणि ते त्यांना बेनिफिशियल असतात. आणि माझ्यातर्फे जे टोटल माझे 500च्या वर क्लायंट बेस आहे, तर ते सगळे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. तर त्यांना चांगले बेनिफिट झालेले आहे. इव्हन आता लांबचे कोणी असतील किंवा मुंबईच्या बाहेरचे जे आहेत तर त्यांच्यासाठी अशी कुठे ऑफिसेस आहेत किंवा कुठे ते जाऊन कुणाला भेटू शकतात, तर तेही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया की कुठे कुठे तुमच्या ब्रांचेस आहेत. इव्हन गुगल सर्चवर पण मिळू शकेल आपल्याला की आपली ब्रांचेस कुठे आहेत, कोण व्यवस्थित माहिती देऊ शकेल संपूर्ण भारतभर ब्रँचेस आहेत आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सच्या. तर आणि भरपूर एजंट्स आहेत अपॉइंट केलेले आहेत कंपनीने. तर चांगल्या एजंट्स कडून चांगले प्लॅन मार्गदर्शन करून आपण प्लॅन सिलेक्ट केलं पाहिजे.
बरोबर आहे. इव्हन मला वाटते की एजंट कोणाला जर व्हायचं असेल, आता खूप नवीन पिढी आहे की ते जॉब शोधत असतात किंवा काय, तर हे आहे ना, हे स्वतःचं चांगलं इन्कम आहे की आपण समाजात पण एक मदत करू शकतो, की आपण एक त्यांना चांगले प्लॅन समजावून सांगून त्यांनाही आपण आपल्याकडे घेऊ शकतो किंवा त्यांना एक इथे जॉबची संधी देऊन सुद्धा एक चांगलं लाईफ त्यांना देऊ शकतो. असंही होऊ नक्की शकतं. म्हणजे अशा काय संधी आहेत की नवीन येणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल, की तुम्ही जर याचं एजंट व्हायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना? नक्कीच हे करिअर नोबल प्रोफेशन आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांसाठी आपल्याला नियमित त्यांच्या नीड्स प्रमाणे आपल्याला प्लॅन्स द्यावे लागतात. तर त्याचं प्रशिक्षण असतं. तर आमच्या कंपनीची ब्रँच ही आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सची ते चर्चगेट येथे ब्रँच आहे मुंबईमध्ये. तर विविध ठिकाणी ब्रँचेस आहेत. तर प्रत्येक ब्रँचमध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी सेशन आयोजित केलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन घेऊन पुढील जी काही प्रोसेस आहे IRD ची एक्झाम आणि ट्रेनिंग घेऊन प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊन आपलं करिअर चालू करू शकता. बरोबर. पण बेसिक आवश्यकता काय आहे? इथे एजंट होण्यासाठीच्या बेसिक आवश्यकता काय आहे? शिक्षण किती असायला हवं किंवा ट्रेनिंग तुमचा हा पुढचा भाग झाला. पण मुळात तुमच्याकडे काय क्वालिफिकेशन असायला हवं जेणेकरून तुम्ही ह्याच्यासाठी लायबल होऊ शकता? अगदी मिनिमम 12 पास पासून आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक्झाम देता येऊ शकते. खूप छान. सर्टिफिकेट बरोबर. म्हणजे अगदी मिनिमम जे बेसिक शिक्षण मिनिमम 10 किंवा 12 असेल तरी पण चालेल. बरोबर. हो. म्हणजे त्यांना तुम्ही ते ट्रेनिंग आहे विशिष्ट, त्या ट्रेनिंग नंतर ती मुलं स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. येस. बरोबर. आता तुम्ही एखादा प्लॅन बद्दल सांगू शकाल का? किंवा समजा एखादा महिलांसाठी आहे किंवा एखादा काय आपण रिटायरमेंट प्लॅन आहे, तर असा खूप छान प्लॅन कुठला एक एक साधारण कल्पना दिली तर खूप छान वाटेल मला पण ऐकायला. आमच्या कंपनीने एक 3 वर्षापूर्वी ना एक प्लॅन केलेलं म्हणजे इंट्रोड्यूस केलं होतं. तर त्याच्यामध्ये हे पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. त्याचं नाव अक्षय प्लॅन आहे. तर मी ती स्वतःसाठी सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एंट्री 0 पासून 55 पर्यंत आहे. तर ज्यांचं एज 0 ते 45 असेल तर त्यांना मिनिमम प्रीमियम 24,000 आहे वार्षिक. हा बेसिक प्रीमियम आहे. आणि ज्यांचं वय 46 ते 55 आहे लास्ट एज ॲट लास्ट बर्थडे 55 पर्यंत घेता येतो प्लॅन. तर त्याच्यामध्ये मिनिमम प्रीमियम स्टार्टिंग प्रीमियम हा 50,000 आहे. तो तुम्ही वार्षिक भरू शकता, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली भरू शकता. आणि त्या प्लॅन मध्ये असं आहे वैशिष्ट्य की तुम्हाला जेव्हा प्रीमियम भराल त्याच्यानंतर ऍडव्हान्स जर तुम्हाला कॅश बोनस पाहिजे असेल तो सुद्धा तुम्हाला मिळतो. अदरवाईज तुम्हाला इन्कम इन एरियर्स म्हणजे एन्युअल एरियर्स मध्ये मिळू शकतो. पुढच्या वर्षी दर वर्षाला अॅनिव्हर्सरीला पॉलिसी अॅनिव्हर्सरीला तुम्हाला कॅश बोनस संपूर्णपणे दिला जातो. तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतो बँक अकाउंटमध्ये. तर अच्छा. ते प्लॅन मी स्वतः घेतलेला माझ्यासाठी. कारण माझं वय आता 23 ऑक्टोबरला 55 नंतर 56 होणार होतं. तर ओके. त्याच्या अगोदर 20 ऑक्टोबर 2025 ला मी हे प्लॅन घेऊन Very सुरुवात केलेली आहे. व्हेरी गुड. तर त्याच्यामध्ये मी 65,000 अॅन्युअल प्रीमियम भरून मी चालू केलेलं आहे. म्हणजे या व्यतिरिक्त कार लोन किंवा होम लोन किंवा त्यांचे इन्शुरन्स, लोनपेक्षा त्याचे इन्शुरन्स असे पण काही आहेत का आपल्याकडे? अं, आपल्याला जे लोन कंपनीतर्फे दिलं जात नाही. पण मी सिलेक्ट ऍडवायझर असल्या कारणाने मला आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स तर्फे पर्सनल लोन पण मी करू शकतो आणि त्यांना तो बेनिफिट करून देऊ शकतो. आदित्य बिर्ला मध्ये मी सिलेक्ट ऍडवायझर असल्यामुळे आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेमचं पण मी काम करू शकतो. आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स मध्ये मी पर्सनल फायनान्स किंवा बिझनेस इन्शुरन्स किंवा हाऊसिंग लोन साठी पण मी मदत करू शकतो. येस. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आदित्य बिर्ला हे जे नाव आहे ते खूप जुनं आहे, खूप विश्वासाचं प्रतीक आहे ते. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी जेवढं काम केलंय, त्यांनी जो विश्वास स्वतःचा निर्माण केलाय, त्यामुळे असे ऍडवायझर आपल्याकडे तयार झालेले आहेत. तर खात्रीने विश्वासाने आपण आदित्य बिर्लाचे इन्शुरन्स किंवा पॉलिसीज नक्कीच घेऊ शकतो. आणि तुमच्या सक्सेस स्टोरीज नक्कीच काहीतरी असतील. इतकी वर्ष तुम्ही आता याच्यात काम मी करताय. गेल्याच महिन्यामध्ये मी हायेस्ट एनओपी केलेले आहेत. त्याच्याबद्दल मला सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. ग्रेट. आणि ब्रँच मध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी एमआरआय पण झालेलो आहे. मिनिमम प्रीमियम 3 लाख रुपये जमा करायचा असतो 3 महिन्याच्या आतमध्ये. तर ते करून मी एमआरआय म्हणजे मोस्ट रिस्पेक्टेड ऍडवायझर हा प्रेस्टिजियस क्लब मध्ये मी आलेलो आहे. आणि त्याचे बरेच फायदे असतात. मंथली इन्कम पण मिळू शकतं आणि मिळतं गॅरंटेड. आणि पुढे आपल्याला कंटिन्युअस मेंबर राहिलो तर आपल्याला त्याच्यामध्ये मिनिमम 50,000 आपल्याला क्रायटेरिया असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला ते सतत इन्कम मिळू शकतं. ग्रेट.
खूप छान माहिती मिळाली आपल्याला. आपण बघितलंच असेल की आपण इन्शुरन्स काढते वेळी आपल्याकडे अनेक एजंट वेगवेगळ्या कंपन्यांचे येत असतात. आपण खूप कन्फ्युज होतो की अरे कुठलं घ्यायचं, सगळेच माहितीतले असतात, आपल्या सगळ्यांवरच आपण विश्वास ठेवतो. पण खरोखरच जिथे विश्वासाने आपण आपले गुंतवणूक करू शकतो अशी ही एक कंपनी आहे. आणि आपले संसारे सर तर इतकी वर्ष त्या कंपनीत कार्यरत आहेत, त्यांच्या सक्सेस स्टोरी आपण ऐकल्या, त्यांच्याकडून काही आपण छोटे छोटे प्लॅन पण ऐकून घेतले. पण याच्या पुढे डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकता, किंवा आदित्य बिर्लाच्या ज्या कंपन्यांचे जिथे जिथे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि आपले पैसे सिक्युअर करू शकता. तर धन्यवाद संसारे सर, आज धन्यवाद. आपण खूप माहिती दिलीत आणि धन्यवाद. आता आपण पुढील एका वेगळ्या उद्योजकासह भेटूया. धन्यवाद.